घाबरायचं काम नाही। त्याच्यामुळे घनश्याम बापूच्या स्टाईल मध्ये सांगतो, तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब जब बिखरे हैं तब तक दुगनी रफ्तार से निकले। त्याच्यामुळे या सरकारला सांगतो, या महाराष्ट्रात राहून बायचान्स तुम्ही कोणाचाही नाद करा, पण फडणवीस साहेब या धनगराचा नाद तुम्ही करू नका, कारण या धनगर जर एकदा बिघडला तर तुम्हाला पळताभूत केल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे अजून आता तुम्ही महत्वाच्या मुद्द्याकडे येतो। आता नेमकं काय करायचं, आता काय करायचं सांगू का? इथल्या माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगायला, तुमची रक्त सांगण्याची तयारी आहे का? आरक्षण हे एसटी आरक्षण तुम्हाला सोपं वाटत नाही का? आपल्या पिढ्या गेल्या, काय गेल्या माहितीये का? आपली लेखी नसल्यामुळं इथपर्यंत आपल्याला भोगावं लागले। त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय, तुमची जर रक्त सांगण्याची तयारी असेल तर दीपक भाऊ इंचवर सुद्धा मागं हटणारा माणूस नाही। त्याच्यामुळे इथं कोण आले कोण झाले ह्याच्याकडे लक्ष द्या। काही दिवसापासून आमचे मित्र जालना जिल्ह्याचा आवाज दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून आता मला वाटतं जालना, पंढरपूर, आझाद मैदान अजून बऱ्याच ठिकाणी असे उपोषण केले। मला वाटलं 3 दिवसापूर्वी आदरणीय सीएम साहेब, नवनिर्वाचित खासदार घाबरायचं काम नाही। त्याच्यामुळे घनश्याम बापूच्या स्टाईल मध्ये सांगतो, तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब जब बिखरे हैं तब तक दुगनी रफ्तार से निकले। त्याच्यामुळे या सरकारला सांगतो, या महाराष्ट्रात राहून बायचान्स तुम्ही कोणाचाही नाद करा, पण फडणवीस साहेब या धनगराचा नाद तुम्ही करू नका, कारण या धनगर जर एकदा बिघडला तर तुम्हाला पळताभूत केल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे अजून आता तुम्ही महत्वाच्या मुद्द्याकडे येतो। आता नेमकं काय करायचं, आता काय करायचं सांगू का? इथल्या माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगायला, तुमची रक्त सांगण्याची तयारी आहे का? आरक्षण हे एसटी आरक्षण तुम्हाला सोपं वाटत नाही का? आपल्या पिढ्या गेल्या, काय गेल्या माहितीये का? आपली लेखी नसल्यामुळं इथपर्यंत आपल्याला भोगावं लागले। त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय, तुमची जर रक्त सांगण्याची तयारी असेल तर दीपक भाऊ इंचवर सुद्धा मागं हटणारा माणूस नाही। त्याच्यामुळे इथं कोण आले कोण झाले ह्याच्याकडे लक्ष द्या। हे उपस्थित आहे सुनीलजी धनगर साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे यायचं। पत्रकार सुनील धनगर, वर स्टेजवरची गर्दी कमी करायची, स्टेजवरची गर्दी कमी करा अशी विनंती नवीन माणसांना बसू द्या, जुनी माणसं खाली चला बोला। पत्रकार सुनीलजी धनगर साहेब, सर्वांना विनंती आहे की समोर बसले तर गर्दी चांगली दिसेल। एअरपोर्ट 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 एअरपोर्ट, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। काय सांगणार आहोत? आज तिसरा दिवस आहे, किती लोक आलेत आज तुमच्या सोबत आंदोलन? भारतीय जनता पार्टी त्यांच्याही समितीच्या वतीने आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो 17 सप्टेंबरला जालना या ठिकाणी मुक्ती संग्राम सुरू केलाय, त्याचा व्यापारी असोसिएशनच्या वतीनं दुसऱ्या दिवसाच्या अनुषंगाने मला सरकार एवढीच विनंती करते, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी पाणी बॉटल आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि नक्कीच धनगर व्यापारी असोसिएशनच्या या अमूल्य सहकार्याबद्दल सकल धनगर समाजाच्या वतीनं व सत्ताधारी पक्षाची फार मोठी घोडचूक सन्माननीय आणि येणाऱ्या काळामध्ये दीपक भाऊ बोराडे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार। नक्कीच आपली छोटीशी मदत या आंदोलनास पाठबळ देणार आहे। 14 नंतर सत्ता आली असेल तर फक्त धनगर समाजाच्या मतामुळे आलेली आहे, मग 14 नंतर सत्ता 8-10-11 वर्षापासून आम्ही सतत भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभं आहोत। आम्हाला आता नाईलाज असतो, आम्हाला यांच्या विरोधात जायची वेळ येऊ नये एवढीच माननीय मुख्यमंत्री महोदय। किती लोक आलेत आज? आमच्या गावातील मराठा बांधव बावणे, माजी सरपंच गणेशजी बावणे तसेच रामेश्वरजी बावणे यांनी आपल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईचे आपल्या आझाद मैदानला आलेले आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद। दीपक बोराडे जे आहे, तुमचे जे नेते आहे, जे आंदोलनमध्ये बसले, त्यांनी अन्न सुद्धा त्याग दिलेला
केलेलं आहे तसेच आणि भाजपचे सरपंच राम पाटील त्यांची हे तब्येत जी सुद्धा आहे आपल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्याच्यासाठी आलेले, सुद्धा त्यांचे खूप डॉक्टर वगैरे मनापासून कोणी धन्यवाद. आलेत का बघायला त्यांना? डॉक्टर साहेब येऊन तपासून गेलेत. भाऊंची तब्येत अत्यंत खालवली आहे. भाऊंना सकाळपासून पाणी सुद्धा घेतलं होतं. धन्यवाद. पण आम्ही समाज बांधवांनी आपल्या जेव्हा या नागरिक भागाला त्यानंतर आर्थिक भाऊला पाठबळ गोड पाणी घेत नाही. माझी सरकारला विनंती आहे, भाऊच्या लक्ष्मणजी तब्येतीकडे भटकर काही साहेब झालं यांनी तर या 5,000 महाराष्ट्रामध्ये रुपये उद्योग आपल्याला परिणाम मदत दिली सरकार त्याबद्दल जबाबदार असेल. त्यांचंही तुमचं नाव कुठून आलं? मी परभणी आनंद स्वागत. प्रदेशाध्यक्ष धनगर समाज समिती शिशिरा देवीदास शिर्के साहेब यांनी तुम्ही आज मदत नाही आणि यांनी 1,000 रुपये दिले. त्या जालन्याच्या त्यांचंही आंदोलनापासून स्वागत. आम्ही यानंतर चळवळीत काम काही केले. आमचे समाज सहकारी बांधवांना या लढ्यात सर काय सांगणार आहोत, कशासाठी आज आंदोलनमध्ये बसलेत आणि धनगर समाजाचे नेते जे आहेत लक्ष्मण हाके सुद्धा मागच्या वेळेस त्यांनी सुद्धा खूप आंदोलन केले आरक्षणासाठी. आपण वेगळं आंदोलन करताय, काय सांगणार? ॲक्च्युली थोडंसं तुमच्या ऐकण्यात थोडीशी गल्लत झाली असेल तर लक्ष्मण हाके सर हे ओबीसीचा त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी ते गेली अनेक वर्ष मांडतायत आणि दीपक भाऊ बोराडे सारखे अनेक आमच्या महाराष्ट्रामध्ये जे काही उपोषणास आंदोलनास बसत आहेत ते धनगर समाजाच्या स्वतःच्या हक्काच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी. जे घटनेमध्ये धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती दिल्या असतात, थोडंसं स्पेलिंग मिस्टेक, थोडासा शब्दांची चुकामुक झाल्यामुळं गेली अनेक वर्ष जो प्रलंबित पडलेला हा प्रश्न आहे त्याची अंमलबजावणी सरकारने त्वरित करावी यासाठी वेळोवेळी पुरावे सरकारला समाजाने दिलेले, आंदोलनकर्त्यांनी दिलेले, अनेक धनगर समाजाच्या नेत्यांनी दिलेले. परंतु सोयीनुसार जाणून बुजून विसरून काहीतरी समाजाला फसवणूक करणं, समाजाला कुठेतरी दिशाभूल करणं अशा पद्धतीने सरकार समाजाची गेली अनेक वर्ष फसवणूक करत आहे आणि धनगर समाजाला तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे. याच्यावरूनच या सरकारला धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती लागू करायच्या नाहीत हे स्पष्ट दिसून येतं. म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा आम्ही महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन उभा करणार. आझाद मैदानमध्ये 3 दिवस झालेला आहे तुमच्या आंदोलनाला आणि खूप नेते सुद्धा तुम्हाला येऊन भेट दिलेत, काय सांगणार? नाही, गेला हा 3रा दिवस आहे आज दीपक भाऊ बोराडेंचा. गेले 2 दिवस झाले ते उपोषणाला आहे. आजपासून त्यांनी जलपाणी देखील त्याग केलेला आहे. परंतु आजपर्यंत सरकारचा कोणताही जबाबदार प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. काही आमदार आज या ठिकाणी भेटून गेलेले आहेत, काही अर्जुन खोतकर, दत्तामामा भरणेसारखे काही आजी माजी मंत्री देखील येऊन गेलेले, परंतु कुणाकडूनही सकारात्मक असा काही प्रतिसाद मिळाला नाही. बघतो, चर्चा करतो, सांगतो अशाच पद्धतीची उत्तर मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी संख्या असणाऱ्या या धनगर समाजाच्या बाबतीत सरकार किती उदासीन आहे, सरकार किती धनगर द्वेषी हे दिसून येते. म्हणजे आतापर्यंत सरकारकडनं तुम्हालाही पेपरमध्ये काही मिळालेलं नाही? सरकारकडून फक्त आम्हाला समिती नेमतो, लवकरात लवकर मार्गी काढतो, लवकरात लवकर बैठक बोलवतो, याच्या व्यतिरिक्त कोणतेही आम्हाला सरकारकडून लिखित काही अशा प्रकारे कुठलाही कागद मिळालेला नाही. तुमचं नाव कुठून आलं तुम्ही? तुमचं नाव आणि कुठून आलं तुम्ही? मी घनश्याम बापू हक्के हडपसर पुण्यावरून आलोय. धनगर समाज युवक संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. सर काय सांगणार आहोत, आज तुम्ही स्वतः येऊन इथे भेट सुद्धा दिलेत, या लोकांना आश्वासन सुद्धा दिले, तुम्ही यांचे मुद्दे आणि प्रश्न जे आहेत ते अधिवेशनामध्ये मांडणार आहोत, काय सांगणार? सांगतो. धन्यवाद. 2 मिनिट. दीपक भाऊ बोराडे गेल्या 3 दिवसापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी कायम त्यांच्यासोबत आहे. आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयाशी सोमवारी आम्ही अधिवेशनात बोलू. उपोषण चालू आहे, जो काही लढा ते करण्याचा प्रयत्न आम्ही करू. गेल्या किती वर्षापासून हे लोक जे आहे ते आंदोलन करतायत आणि 12 वर्षापासून फडणवीस साहेबांनाच वेळ दिलेला आहे नाही हा आजारबारा करण्यासाठी. काही दिवसापासून हे चालू आहे आंदोलन आणि आजचं आंदोलन नाही, खूप दिवसापासूनचे याच्यात कायम कधी ना कधी तोडगा निघेल अशी अपेक्षा आपण. तुम्ही परत हे मुद्दा जे आहे तुम्ही अधिवेशनमध्ये मांडणार आहात का? 4 वेळेस बोललो, अजून बोलले.